खूप मनापासून स्वागत. आता पोहे करते मी नाश्त्यासाठी आणि आज खूप मोठी मस्त कामाची लिस्ट आहे. आज मला एका दुकानाच्या शॉपच्या प्रमोशन व्हिडिओसाठी पण जायचं आहे, तर त्याच्यासाठी पण कोणती साडी घालू वगैरे ते दाखवते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये. आणि मम्मी मला पोहे करते. हां, आणि पुढे गाईज एक सरप्राईज, त्यामुळे व्हिडिओ लास्ट पर्यंत पहा. मम्मी तू काय करणार? तर नाश्ता करून झालेला आहे आणि मला आता साडी प्रेस करून घेते. आधी जी साडी मला घालायची ती, तर कोणती साडी मी घालते पाही. ही साडी मला खूप जास्त आवडते. एवढी महाग नाही आहे, पण मला आवडते खूप जास्त. थोडंसं प्रेसची गरज आहे, तर थोडीशी प्रेस करून घेते मी तिला. तिचं ब्लाऊज पण खूप छान आहे, ते पण दाखवते मी तुम्हाला. आणि तुम्ही बऱ्याचदा विचारतात की तू ब्लाऊज कुठून शिवते, तर मी माझे ब्लाऊज माझ्या आईकडून शिवते. हे पहा, ते ब्लाऊजला ना मागे पाठीच्या गळ्याला पण किती सुंदर केलेलं आहे. स्लीव्स पण पहा तुम्ही किती छान आहेत त्याच्या. आणि मागचा जो गळा असतो ना ब्लाऊजचा, तो पण खूप छान केला आहे. म्हणजे त्याला पूर्ण अशी डिझाईन केलेली पहा. म्हणजे मी जेव्हा ब्लाऊज साडी घालून गेली त्याच्यानंतर तुम्हाला दाखवेलच. तर आता चला फटक्यात आधी प्रेस करून घेते साडी आणि मस्त छान तयार होते आणि मग बोलते तुमच्याशी. तुम्हाला सांगते ताई, हे जे माझं आहे ना पहिलंच प्रमोशन आहे. तसं आम्ही असं थोडे ॲड शूट मला मिळाले होते आधी, पण मग ते कसं होतं स्वतःच शूट करा, स्वतःच एडिट करून अपलोड करा असं होतं. पण ह्या वेळेला मला फक्त जायचं होतं तयार होऊन आणि ते सगळेच त्यांचं कॅमेऱ्यामध्ये शूट करून वगैरे सगळं करणार होते. वाव मम्मी काय छान दिसते ग तू. तर अशी तयार झाली मी, जास्त मेकअप नाही काही नाही, सिम्पल सोबत. आणि साडी कशी दिसते माझी ते पण मला सांगा कमेंट्समध्ये. माझी फेवरेट साडी आहे, जास्त महाग नाही आहे, पण मला खूप जास्त आवडते. आधी पाहिली असेल तुम्ही आधीच्या व्हिडिओमध्ये, पण छान दिसते. तर चला आता निघतो आम्ही, कारण त्यांनी जो टाइम दिलेला होता तो ऑलरेडी झालेला आहे. आणि आता त्याची तयारी करते आणि त्याला पण घेऊन जाते. अचानक म्हणे मला पण यायचं. चल चलो चलो चलायचं का? चला आता निघतो आणि तिथे गेल्यावर मग छोटीशी क्लिप जर मला शक्य झाली तर तुमच्यासोबत शेअर करते. चला. लहानपणी टी व्ही बघताना मी आईला नेहमी एक गोष्ट शेअर करायची. मला योग्य वाटत नाही ती गोष्ट तुम्हाला आताच सांगावं की नाही सांगावं, बघू जेव्हा माझ्या मनात येईल ना त्यावेळेला मी नक्की सांगेल की मी ती काय गोष्ट आईला शेअर करायची. ते जर तुम्हाला पण ऐकून घ्यायचं असेल तर मला कमेंटमध्ये तुम्ही विचारा की ती गोष्ट शेअर कर. मग जेव्हा केव्हा मला म्हणजे सहज शक्य झालं तर मी तुमच्यासोबत शेअर करेल. कारण म्हणजे ती अशी होती, वास्तविक पाहायला गेलं ना एकदम छोटीशी गोष्ट होती ती, पण ती म्हणजे ना खरी होते आहे. आणि त्याच्यामुळे मला म्हणजे कधी कधी त्या गोष्टीची आठवण येते. आणि बऱ्याचदा मी आईशी काय बोलायची आणि कसं सांगायची, तर ते खरंच कसं काय खरं होतं आहे हे मला कधी कधी नवल पण वाटतं. आणि नक्कीच शेअर करेल मी तुमच्यासोबत. पण तुम्ही मला विचारा डायरेक्ट तुम्हाला सांगू की नको सांगू, असं मला थोडंसं ऑड वाटतं. कारण तुम्ही म्हणाल अजून ही म्हणजे खोटं सांगते किंवा काय असं म्हणून, किंवा काही पण सांगते असं तुम्ही सहज उडवून द्याल. कारण काय ना, जेव्हा मी माझं पार्लरचं म्हणजे ते पार्लर मोडलं गेलं, आपलं पार्लर आपल्याला वाढवायचं आहे आणि त्याच्यासाठी ते पहिलं आपण काढलं आणि तेव्हा मग मी खूप इमोशनल झाले होते. त्यावेळेला मी एक व्हिडिओ टाकलेला ना, तो शॉर्टमध्ये पण मी टाकला, कारण मी तो इन्स्टासाठी तयार केलेला होता. आणि जे शॉर्ट व्हिडिओ मी इन्स्टासाठी तयार करते ते यूट्यूबसाठी पण टाकते. माझे यूट्यूबचे फॉलोअर्स वेगळे, इन्स्टाचे वेगळे, मग त्यासाठी मी टाकते. तर मला एक कमेंट अशी आली होती की ते म्हणजे काय होतं गडं ते, तर काही पण नोटंकी म्हणे असं म्हणून त्यांचं आलेली होती कमेंट. तर मला खरंच असं वाटतं की असे म्हणजे त्यांना दुसऱ्यांच्या फिलिंग्स पण नोटंकी वाटतात काही लोकांना. त्याच्यामुळे मग मी आधी सगळ्यांना विचारते की मी ते तुमच्यासोबत शेअर करायचं का नाही असं म्हणून. बापरे, काली किती घाण झाली आहे केशव. हे बघा तुम्ही, आणि वरचं काम असं झालंय छान छान. इकडे जिनाचं काम चालू आहे, वरती जाण्यासाठी इथं जिना आहे.
आणि खाली जबरदस्त हे जिन्याच्या पायऱ्या इकडं. या जिन्याच्या पायऱ्या आहेत. आम्हाला ते आता नाही समजणार. केव्हा समजेल मग? जे आधी पुरं बनून नाही. असं जिनायला म्हणा आपला इथून असा इला करा म्हणजे वर. हा ना, इथं जिना येणार आहे आपला वरती. इथपर्यंत आलेलं आहे काम आता पार्लरचं. तुम्ही आता वरून बघू आपण कसं वाटतं तर. चला चला चला. बागल साहेब आपल्याला दाखवत आहे वरतून आपलं शॉप कसं दिसणार आहे. आणि तुम्ही सगळेजण विचारत होते की तुझ्या सासूबाई नाही दिसत आहे बुवा असं म्हणून. माझ्या सासूबाई गेलेल्या आहे नंदेकडे मागच्या 15-20 दिवसापासून. आणि पाहे वरतून दाखवते मी तुम्हाला. ही वरची रूम आहे. वरची रूम आहे ही आमच्या आजीबाबांची. आणि ते सध्या गावाला गेलेले आहेत माझ्या नणंदबाईंकडे. 15-20 दिवस झाले त्यांना जाऊन. काही ताईंच्या कमेंट्स येत होत्या ना की सासूबाई कुठे येत दिसत नाही असं म्हणून. तर चला दाखवते. पण एवढं जिना चढून आले तरी मला दम लागतोय. हो, दाखवा मग बागल साहेब. ये इकडे. येऊ का? आपला बेस बनलाय पूर्ण. हो याच्यावर आता सिमेंट शीट येतील हो. आणि मग त्याच्यावर आपण स्टाईल बसू पार्टेक्सची. आणि हा जो गॅप दिसतोय ना इथं जिना येईल आपला वर चढायला. तरी आम्हाला आता आलो मी मार्केटमधून. म्हणजे मला शूट घ्यायचं होतं ना, जे काही प्रमोशनल व्हिडिओ होता ते शूट घेऊन आत्ता चालू आली. 2 वाजलेले आहेत आत्ता. तरी भरपूर वेळ लागून गेला. आणि आता म्हटलं नाश्ता तर झालेला आहे, पण आधी ना आता बाहेरून आल्या आल्या आम्ही मस्त ताक घेतो. छान मस्त मसाला ताक बनवते आणि त्याच्यानंतर मग काहीतरी चटपटीत खायला बनवणार आहे. तर चला ताक पितो आम्ही मस्त. आणि छान शूट झालं. माझा पहिला अनुभव होता हा. इतर वेळेला पण मी असं शूट केलेलं आहे, जसं की माझ्या मोबाईलमध्ये माझं म्हणजे स्वतःच रील शूट केलेली वगैरे. पण ह्या वेळेला त्यांनी सगळं अरेंज केलेलं होतं. म्हणजे आपल्याला फक्त तिथं जायचं होतं आणि बोलायचं होतं. त्यांचं जे शॉपचं काय जे प्रमोशन करायचं होतं ते बोलायचं होतं. शूट घेणारे पण ते होते, एडिट पण तेच करून देणारे. म्हणजे आपल्याला काहीच टेन्शन नाही. दरवेळेला काय राहतं की मलाच एडिट करावं लागतं, मलाच शूट घ्यावं लागतं. मग मी कृष्णाला घेऊन जाते शूट घेण्यासाठी. तर आता मस्त ताक पिते थंडगार आणि मग पुढच्या कामाला लागते. कारण अजून स्वयंपाक राहिला. पण स्वयंपाक नाही आज, मस्त काहीतरी चटरपटर करणार आहे मी खायला. चलो ताक घेतलं आणि त्याच्यानंतर जे काही कपडे होते घड्या घालण्याचे ते पण आधी घड्या घालून घेतल्या. कारण की खूप जमले होते. तुम्ही बघतायत केवढा मोठा ढीग लागून गेला आहे. सगळ्या कपड्यांच्या घड्या घातल्या. तर आता बनवून झाले माझे रगडा पॅटीस. रेसिपी तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये येऊन जाईल. हे पण इकडं बाकीचे पॅटीस बनत आहे. आणि आता सगळ्यांना टेस्ट करतायत ना त्यांना पण दाखवते पहा मी. मग गाईज एकदम छान बनलं. वाटत नाही की मी घरी खाते. एकदम भारी बनवलं. दुकानापेक्षा पण एकदम भारी थँक्यू थँक्यू धन्यवाद. त्यांचे चेहरे पाहून तुम्हाला समजत असेल की त्यांना किती आवडलंय. कटाई वगैरे पूर्ण छान आहे ना. खटाई वगैरे सगळं आपण घरीच बनवलेलं आहे. तुम्ही पण घरच्या घरी ट्राय करू शकता रगडा पॅटीस. बाहेर तरी आपण एकच प्लेट घेतो. एकच प्लेट आपल्याला ती 40-50 किंवा 60 अशी भेटते. इथं आपण मनसोक्त खाऊ शकतो. तर चला आता मी पण खाते आणि एन्जॉय करते रगडा पॅटीस. आपण जेव्हा काही पदार्थ बनवतो आणि घरातल्यांना ते सगळ्यांना जर आवडलं आणि त्याची सगळ्यांनी तारीफ केली ना तर त्याच्यापेक्षा जास्त आनंद काहीच नसतो. आणि तुम्हाला सांगू मला ना खरंच आवडतं वेगळे पदार्थ बनवायला. पण जेव्हा पार्लर वगैरे चालू असतं ना त्यावेळेला मला खरंच वेळ मिळत नाही. तर माझी खूप इच्छा असते. आता सध्या पार्लर बंद आहे म्हणून मग ह्या गोष्टी करायला वेळ मिळतोय. आता वाजले आहेत मैत्रिणींनो संध्याकाळचे 5:30. आणि दिवसभर वाट पाहिल्यानंतर जे आपलं पार्लरचं काम चालू आहे ना तिथं ते सिमेंट शीट ते सगळं ठेवण्यासाठी म्हणजे खालचा जो फ्लोअर होता आपलंवाला सगळं
जे वेल्डिंग वगैरे करायचं काम होतं, लोखंडी वगैरे साचा बनवायचा होता, ते बनवून झालं आणि त्याच्यावरती आता आम्ही सिमेंट शीट ठेवतोय. तर ते तुम्हाला दाखवलं. आता पूर्ण किती झालेलं आहे ते पण बघते आणि चला तुम्हाला पण दाखवते, जेणेकरून कसं आहे तुम्हाला पण असं कोणाला जर बनवायचं असेल कमी खर्चामध्ये आणि चांगलं टिकाऊ मस्तपैकी तर तुम्ही बनवू शकता. म्हणून मग ह्या वेळेला तुमच्यासोबत मी सगळं स्टेप बाय स्टेप शेअर करणार आहे. मागच्या वेळेला मी पार्लर जेव्हा बनवलं होतं तेव्हा तुमच्या खूप साऱ्या कमेंट्स येत होत्या की कसं बनवलं, काय लावलं वगैरे वगैरे, किती खर्च आला. तर आता म्हटलं पूर्ण स्टेप बाय स्टेप तुम्हाला दाखवते. ठीक आहे, चला आता दाखवते. तर बघू आपण आता किती झालं आहे बघ ते काम असं. हे पहा गाईस, जिना किती खराब झाला आहे. आता ते काम चालू आहे ना, सगळं जिना वगैरे एकदम खराब झालं आहे. किती राहिलं? 2 राहिले. खूप जड आहेत ना ते. 60 किलोचं एक 60 किलोचं. बापरे. 50 किलोचं पण पाणी लागल्यामुळे 10 किलो वाढून गेले वजन. हां, हे पा मंडळी असे सिमेंट शीटवरती ठेवून झालेले. तिकडे ते दादा ठेवू लागत आहे. इकडे ना. इथे. खूपच जास्त जड आहेत ते, 50-60 किलोचे एक एक. वरचं छतावर असं ठेवता येते. आणि हे पा इकडे कसं झालंय सगळं घाण. नंतर खूप आवरावं लागणार आहे मला. तिकडे आहेत ना. का बं काय सांगते? फोन आलाय ग. एवढ्या दिवसांपासून तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करते. तसं पाहायला गेलं तर माझे पण आतापर्यंत छान छान व्ह्यूज यायला पाहिजे होते. त्या मानाने छानच आहेत, मी असं म्हणत नाही. पण प्लीज लाईक करत जा. तुम्ही जर लाईक केलं ना तर व्हिडिओ जास्त लोकांपर्यंत पोचतो माझा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.